हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. काल आपल्या एका सबस्क्रायबर मुलीचा ईमेल आलेला आहे. तिनं नाव घेऊ नका म्हणून सांगितलेलं आहे ताई, त्यामुळे मी नाव घेत नाही आहे तुझं. तिचं वय आहे 30 वर्ष. लग्न झालेलं नाही आहे. आई वडील पण म्हणायला लागले तुझं तू बघ म्हणून. लग्न कुठेही जमत नाही आहे. आजूबाजूचे लोक, रिलेटिव्स सगळे तिच्याकडे एका विचित्र नजरेनं बघतात, कमीपणानं बघतात थोडक्यात. त्यामुळे तिला खूप त्रास होतो. म्हणून काय करू हा तिचा प्रश्न आहे. हे बघ, 30 वर्ष म्हणजे काही खूप हे नाही आहे. लग्न होऊ शकते अजूनही. असं काही नाही आहे 30 वर्ष झाली लग्न होत नाही आहे म्हणजे होणार नाही असं. किंवा 25व्या वर्षी लग्न झालं म्हणजे त्यांचं चांगलं होते असं नाही. 25व्या वर्षी लग्न झालं तरी त्यांचं डायव्होर्स होईल एखाद वेळेस, चांगलं होणार नाही. 30-32व्या वर्षी लग्न झालं तरी चांगलं होईल. फर्स्ट थिंग इज शांततेनं राहा. लग्न झालं नाही म्हणजे काही आयुष्य संपलं असं नाही आहे. इवन झालं नाही तरी अगदी ॲट द मोस्ट असं धरून राहिलं तरी जगात किती लोक आहेत लग्न न केलेले, पुरुष स्त्रिया, आणि अगदी सुखानं आहेत. त्यामुळे आधी डोकं शांत ठेव आणि मी सांगते तर ऐक. तू म्हणतेस आई बाबा म्हणतात तुझं तू बघ म्हणून, मी कसं बघू? हे बघा, आईवडिलांचंही हे चुकते. आईवडिलांनी असं म्हणू नये. त्यांचा तेही प्रयत्न करावा. आणि मला वाटते त्यांची पण ड्युटी आहे आपले इंडियन सोसायटीत तरी. ओके, तर बाजूला ठेवूया. आता तू काय करायचं, तू कसं राहायला पाहिजे? आधी मनानं स्टेबल, शांत, कूल राहायचं. तू काही नोकरी करतेस, मिळवतेस का तर लिहिलेलं नाही आहे. तू नोकरी करत असलीस तर वेल अँड गुड. नाही तर आधी फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं. नोकरी करायला आवडत असलं, नोकरी करायला जा. ताई तू शिक्षणाचं वगैरे ते लिहिलेलं नाही आहे. नोकरी करायला जा किंवा स्वतः काहीही घरात असून तरी उद्योग चालू कर. ब्युटी पार्लरचा कोर्स कर. तर करायला तुला काय आवड आहे तर. नाही टेलरिंग आवडते तर कर. सॉफ्टवेअरमध्ये वगैरे तुला काही माहीत असलं की ऑनलाईन कर. काही कर. आपले पायावर उभं राहायचं. काही नाही ते स्वयंपाक, डबे म्हणा, काही उन्हाळी कामं करून हरकत नाही, करायला. पण फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तू म्हणतेस वहिनी माझ्याशी नीट वागत नाही असं बोलतेय. हे साहजिकच. कुठल्याही वहिन्यांना घरात नणंद कायमची राहायला नको असते. त्यामुळे तू फायनान्शियली इंडिपेंडेंट आधी व्हायला पाहिजे. लग्नाचाही बघ, पण अगदी काही झालं तरी लग्न करायचंच म्हणून कोणाचेही गळेत माळ घालू नकोस. लग्नासाठी सुद्धा एवढं हे करायचं नाही. काय होते माहिती आहे का, लग्न करायचंच म्हणून कोणाशी आपण लग्न केलं की पुढचं सगळं खूप अवघड होऊ शकते. ह्याच्याकडे तू लक्ष द्यायला पाहिजे. योग्य तो मुलगा मिळाला तरच लग्न करायचं, नाही ते लग्न करायचं नाही. हे मनाला अगदी पक्क पटवून घे. नाही ते काय होते,
आपल्याला लग्न करायचंच आहे आपण म्हणून कोणाच्याही गळेत माळ घातली, सपोज तो उद्या दारुडा निघाला, व्यवस्थित घराकडे लक्ष न देणारा निघाला, ते काय करशील तू? त्यामुळे लग्न म्हणजे एक लाईफच आहे, त्याच्याशिवाय दुसरं जीवन नाही असं बिलकुल समजू नकोस. चांगला मुलगा मिळाला, चांगलं स्थळ मिळालं, लग्न कर, नाही ते करू नकोस. का म्हणजे प्रॉब्लेम्स आणि वाढणार आहेत, प्रॉब्लेम संपत नाहीत. कुठल्या तरी माणसाशी लग्न करून जाऊन तिथे दुःखात राहण्यापेक्षा एकटं आनंदानं राहणं कायम चांगलं. त्यामुळे मी सांगितलेलं आधी तू लक्षात घे. स्वतःचे पायावर उभं राहायचं, काही शिक्षण पूर्ण करायचं असलं तर त्याच्याकडे लक्ष दे. आणि लग्न हे पूर्ण लाईफ नाही आहे, लाईफचं एक पार्ट आहे, हे समजून घे. आणि बाकीचे अमुक म्हणतात अमुक म्हणतात म्हणजे बाकीच्यांकडे लक्ष देऊ नकोस ना. ते म्हणतात त्यांच्याकडे. आपल्याला देवानं 2 कान कशासाठी दिलेले? नको तर सोडण्यासाठी 1 कान दिलेला आहे, हे लक्षात घे. त्यामुळे बिलकुल लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे. काही म्हणू दे, ते कसंही म्हणतात. उद्या तुझं लग्न झालं, चांगलं स्थळ मिळालं, किती माणसं म्हणतील उशिरा झालं तर किती छान झालं. त्यामुळे लोक कसंही बोलतात, लोकांकडे लक्ष देऊ नकोस. आणि वहिनी असं म्हणतीये तसं म्हणती, ते वहिनीकडे पण जास्त लक्ष देऊ नकोस. तू तुझी ड्युटी कर, तुझं काम कर, घरातलंही काही आहे तर. आणि तुझं तू शांत राहा, भांडण करू नकोस, काही तोंडाला तोंड लावायला जाऊ नकोस. सर्वात महत्त्वाचं मी म्हणते तर फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं. का म्हणजे माहेरी सुद्धा आई वडील आहेत तोपर्यंत मुली हक्कानं राहतात. उद्या भाऊ भावजेचे ताबेत. सगळे भाऊ काही वाईट असतात असं नाही आहे, चांगले भाऊ पण असतात. तरी जरा वेगळं पडते. नंतर तर भावजेचं घर होते, आपलं घर राहत नाही आहे. त्यामुळे फायनान्शियली प्रत्येक मुलीला म्हणून मी सांगते, मुलगा असू देत मुलगी असू देत, आपले पायावर आपण उभं राहायला पाहिजे. पैसेसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये. तुझं तू भरपूर मिळवायला लागलीस, मग वहिनीचं पण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, बघ हवं ते. त्यामुळे बाकी सगळीकडचं लक्ष तू जरा काढून टाक. तुझ्या आयुष्यात तू भक्कमपणे कसं उभा राहशील ह्याच्याकडे बघ. ॲट द सेम टाईम वधूवर मंडळ असतात, तिथे नाव घाल, बघ. योग्य मुलगा मिळाला, योग्य स्थळ मिळालं की लग्न करायला काही हरकत नाही. आणि मी अजूनही यंग दिसावं म्हणून काहीतर करत बसू नकोस. हे पण बऱ्या मुली करतात म्हणून मी म्हटलं, मुलं सगळे यंग राहावा. यंग दिसण्याचं ॲक्टिंग करू नका, यंग दिसण्यासाठी प्रयत्न करू नका. यंग राहावा, मनानं यंग राहावा, ॲक्टिव्ह राहावा, हालचाली चांगल्या ठेवा, हे महत्त्वाचं. म्हणजे यंग राहणं महत्त्वाचं आहे, यंग दिसणं महत्त्वाचं नाही. त्यामुळे ह्याच्यासाठी काहीही करत बसू नकोस. का म्हणजे तू लिहिलेलं आहेस, माझं वय होत चालले, अमुक झाले. वय होते तसं प्रत्येकाला नॅचरल आहे. हे आपले केस पांढरे होतील किंवा काही, हे सगळं नॅचरल आहे. त्यामुळे त्याच्यासाठी काहीही नको ते व्याप करू नकोस. मनानं यंग राहा, उत्साही राहा,
त्याच्यासाठी व्यवस्थित आहार घ्यायचा, आपला एक्सरसाइज व्यवस्थित करायचं, हे सगळं व्यवस्थित ठेवायचं. पण यंग दिसावं म्हणून काहीतरी करायला जाणं हे काही मला तरी योग्य वाटत नाही. आणि लग्न काही झालं तरी माझं लग्न व्हायलाच पाहिजे म्हणून कोणाशी लग्न करणं मगाशी मी सांगितल्यासारखं नाही. योग्य मुलगा मिळाला, तुला योग्य वाटलं तरच लग्न कर, अन्यथा करू नकोस. लग्न झालं नाही तरी हरकत नाही आहे, कोणाचे तरी गळेत माळ घालायची आणि नंतर प्रॉब्लेम्स फेस करत राहायचं, हे नको आहे. त्यामुळे फर्स्ट थिंग काय करायचं, आपले पायावर उभा राहणं, आपण व्यवस्थित हेल्दी राहणं, समाजात इमोशनली व्यवस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टींकडे लक्ष दे. आणि आईवडिलांना पण मी सांगते, ते व्हिडिओ बघत असले तर, हे बघा, आपले मुलांचं लग्नाचं वगैरे बघणं हे आपलं पण काम आहे. तुमचं तुम्ही बघा. कसं बघणार, तिला तेवढी मॅच्युरिटी आहे का? नाही, आपल्याला मॅच्युरिटी आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न करूनही जमलं नाही तर तिलाही कळतेच की आपले आईवडील किती प्रयत्न करतात म्हणून. त्यामुळे प्रयत्न करा. तुम्ही तिला मनाला दुखवू नका. अच्छा, हॅव ए गुड डे.